नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण निघालो आहोत पुरंदर किल्ल्यावरती. तुम्हाला माहिती असेल नसेल, पण पुरंदर किल्ला हा पुरंदर तालुक्यात येतो, जो की सासवडच्या पुढे अप्रॉक्सिमेटली 20 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. तर आम्ही निघालो ॲक्च्युली खराडी पुणे येथून आणि आम्ही सकाळच्या 10 वाजता निघालोय. सध्या पाऊस वगैरे काही दिसत नाहीये, पण लेट्स सी पुढं पाऊस भेटला तर भेटला. सासवडच्या बाहेर पडल्यानंतर ना थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला चांगवटेश्वर मंदिर पाहायला मिळतं. पुण्याच्या गोंगाटातून जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत शांततेच्या शोधात कुठं जायचं असेल तर एकच ठिकाण नक्की बघा, सासवडचं चांगवटेश्वर मंदिर. जसं की तुम्ही पाहू शकता की मंदिराच्या बाहेरचं वातावरण हे नैसर्गिक आणि खूप प्रसन्न करणारं आहे. चांगवटेश्वर मंदिराचा इतिहास अगदी पुरातन आहे. असं मानलं जातं की हे मंदिर यादव काळात बांधण्यात आलं. मंदिराची शिल्पकला हे त्याचं विशेष वैशिष्ट्य आहे. काळ्या दगडात कोरलेलं पुरातन काळातील वास्तुरचनाशास्त्राचं उत्तम उदाहरण. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. इथल्या शिवलिंगाची शांत ऊर्जा आणि मंदिराचा परिसर एकदम शांत आणि भक्तिपूर्व आहे. या मंदिराला तुम्ही श्रावण महिना किंवा श्रावण सोमवारी भेट देऊ शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी तर इथे विशेष गर्दी असते. श्री चांगवटेश्वर मंदिराचं पूर्ण दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुरंदर किल्ल्याकडे. सासवड गाव सोडलं की काही किलोमीटरमध्ये पुरंदरचं आगमन आपल्याला भासवू लागतं. किल्ले पुरंदर म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थळ. सुमारे 4000 फूट उंचीवरती असलेला हा किल्ला शिवकालात फार महत्त्वाचा ठरला. खास करून शिवाजी महाराजांनी इथेच संभाजीराजे यांना लिहायला, लढायला आणि राजकारण शिकवायला सुरुवात केली. 1665 साली मुघल सरदार जयसिंगने किल्ला जिंकल्यानंतर पुरंदरचा तह झाला, ज्यात शिवाजी महाराजांनी काही किल्ले मुघलांना दिले, पण त्यात सुद्धा स्वराज्य वाचवलं. या तहामुळे इतिहासाने नवी दिशा घेतली. गडावर पोहोचताच तुम्हाला बाहेरच्या बाजूला 2 व्हीलर पार्किंग आणि चेकपोस्ट क्रॉस केल्यानंतर आतमध्ये 2 4 व्हीलर पार्किंग मिळते. पार्किंग समोर असलेल्या ऑफिसमधून आम्ही तिकीट काढून गाडी पार्क केली आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. पार्किंगपासून पुढे आल्यानंतर आपल्याला पहिलं चर्च दिसतं आणि तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरं चर्च दिसतं. पहिल्या चर्चपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं नरवीर मोरारबाजी देशपांडे यांचं स्मारक. हे पाहून आपल्या अंगावरती एकदम रोमांच उभे राहतात. जवळच लावलेल्या निळ्या फलकावरती तुम्ही मोरारबाजी देशपांडे यांचा इतिहास वाचू शकता. स्मारकापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतो सुंदर असा बुरुज आणि बुरुजाच्या बरोबर अपोजिट साईडला आपल्याला दिसतो दुसरा जुना चर्च. इथे येताना तुम्हाला एक खास खबरदारी घ्यावी लागते की तुमच्या हातात काही खाण्याची गोष्ट नसावी, नाहीतर जे इथं माकडं आहेत ते तुमच्या हातातून काही करून ते हिसकावून घेऊ शकतात आणि तुम्हाला दुखापत देखील होऊ शकते. चर्चपासून पुढे आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला दिसतं एक हॉटेल, ज्या हॉटेलमध्ये तुम्ही चहा, कॉफी, भजी आणि वेगवेगळ्या पदार्थांचा अनुभव घेऊ शकता. हॉटेलच्या मागच्या बाजूला तुम्हाला जुनं असं सुंदर मंदिर पाहायला भेटतं. ट्रेक सुरू करण्याच्या आधी आपल्याला आपला मोबाईल जवळच्याच ऑफिसमध्ये सबमिट करावा लागतो, म्हणून संपूर्ण किल्ला मला तुम्हाला दाखवता आला नाही.
पण खरं सांगू का, त्या धुक्याच्या दरवाजातून चालणं, थंड वाऱ्याचा श्वास घेणं आणि गडावरच्या जुन्या देवळात शांत बसणं हे कॅमेऱ्यात नाही, मनात कैद झालं. ज्यांनी अनुभवला त्यांनाच समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, इतिहासाच्या पावलांवर चालायचं असेल, शौर्य अनुभवायचं असेल आणि संभाजीराजांच्या आठवणींचा प्रमाण करायचा असेल तर एकदा तरी पुरंदरगडावर नक्की जा. कारण इथे प्रत्येक दगड काहीतरी सांगतो आणि प्रत्येक वारा शिवचरित्राचं स्मरण करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.